हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल तर चला मग सकाळी सकाळी आम्ही निघलो होतो शिर्डीच्या दिशेने. सगळ्यांना शिर्डीचं दर्शन घ्यायचं होतं. तसं तर शिर्डीचं काही आमचं कन्फर्म नव्हतं, पण म्हणजे एकदम मोमेंटला एकदम ते ठरलं, डिसाईड झालं की चला आता आपण शिर्डीला जाऊया. मला 26 तारखेला लग्न होतं आणि त्यासाठीच मग मी 25 तारखेला म्हणजे आम्ही शिर्डीला जाणार होतो. आम्ही तिघंच जाणार होतो पहिले, पण नंतर सगळे आलेले होते सुट्टीला. मग कोणीच शिर्डी बघितलेली नव्हती, तर म्हटलं चला मग तुम्हाला पण घेऊन जातो. आणि तसं आम्ही एक दिवस थांबणार होतो, म्हणजेच मुक्काम होणारच होता आमचा. तर मग सगळे आम्ही निघालो. आरू पण आलेली होती, आरूचं पण चाललं होतं मला पण यायचं. मग म्हटलं चला आपल्या निमित्ताने सगळ्यांचं दर्शन पण होईल. आणि त्यासोबत म्हणजे 25 तारखेला आम्ही निघालो होतो ना, 25ला प्राजक्ताचा CETची एक्झाम पण होती. आणि असं झालं होतं ना की डायरेक्ट म्हणजे त्यांचा पेपर 2 वाजता होता, 2 वाजताची शिफ्ट होती. आणि आम्ही घरूनच 11 11:30ला निघालो. म्हणजे अक्षरशः त्यांना तिथे 1च्या आत एंट्री करायची होती. म्हणजे पण काही ती शक्य झाली नाही. म्हणजे एवढं फास्ट आम्ही आलो ना, इतकी गाडी, कारण 1:45 वाजले होते अक्षरशः. आणि 2 वाजता त्यांचा पेपर चालू होणार होता. त्यांना पण एकदम त्या फ्रस्ट्रेशनमध्ये होत्या, पण काही नाही, आम्ही पटकन फास्ट गाडी म्हणजे आलो. आणि त्यानंतर संजीवनी कॉलेजला त्यांचा पेपर होता. तर हे बघा, मग हे संजीवनी कॉलेजमध्ये आलो आम्ही. डायरेक्ट म्हणजे पळतच सुटलो, कारण 10-15 मिनिट राहिले होते आमच्यापेक्षा, तर त्याच घाबरल्या होत्या. आणि मग कसं त्यांना थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी तिथं 10-15 मिनिट लागतील थोडं, मग त्या रिलॅक्स होतील आणि तरच पेपर देऊ शकतील. त्यामुळे आम्ही इतकं फास्ट आलो ना, अक्षरशः त्यांना मग सोडलं. आणि त्यांना सोडून आमचा पुढचा प्लॅन होता शिर्डीला जाण्याचा. मग शिर्डीला म्हटलं चला आता त्यांना सोडलंय 3 तास, आपण काय करणार, तोपर्यंत आपण मस्त शिर्डीचे दर्शन घेऊन येऊया. कारण 3 तास म्हणजे परत आणि संध्याकाळी परत मला हळदीला पण जायचं होतं, त्याच्यामुळे संध्याकाळी तर काही जमणार नव्हतं. मग म्हटलं चला आत्ताच 3 तास वेळ आहे, मस्त दुपारी दर्शन पण होईल, गर्दी पण कमी असेल. मग आम्ही गावकरी गेटनी आधार कार्ड वगैरे तर काही आणले नव्हते, मग प्रिंट काढली एक. मोबाईल तर अलाउड नसतात, त्यामुळे मग प्रिंटच काढून घेतली. मग ती प्रिंट दाखवली तिथं आणि डायरेक्ट गावकरी गेटनी डायरेक्ट मंदिरातच पोहोचलो. सगळ्यांची पहिलीच वेळ होती दर्शनाची, त्याच्यामुळे थोडं लेट म्हणजे सगळं एकदम आरामशीर बघितलं. सगळं मंदिर आमचे फिरून झाले आणि तिथंच आम्हाला फ्रीचे कुपन भेटले होते म्हणजे जेवणाचे, भोजनालयाचे. आणि म्हणलं चला प्रसाद घेऊया, आपण आलोच आहे तर एवढं लांब थोडा प्रसाद घेऊया. तसं तर सकाळी जेवण वगैरे सगळं झालेलंच होतं, पण आता फर्स्ट टाइम आलो म्हणजे सगळंच बघितलंच पाहिजे. मग म्हणलं चला भोजनालय पण बघून घेऊया, किती मोठं आहे काय आहे, तुम्हाला पण ते समजेल. मग गेलो तर मस्त तिथं भोजनालयाच्या तिथं म्हणजे थोडीफार गर्दी होती. दुपारची वेळ होती, असं वाटलं होतं की दुपारच्या वेळेला गर्दी नसणार, पण अक्षरशः थोडीफार गर्दी होती. कारण आता सुट्ट्यांच्या म्हणजे सुट्ट्या चालूच झाल्या आहे शक्यतो, त्याच्यामुळेच इतकी सारी गर्दी होती ना, लांबून लांबून लोक आलेले होते. पण कम्पेअर म्हणजे सकाळच्या आणि संध्याकाळपेक्षा दुपारी थोडी कमीच गर्दी असते. मग आम्ही हळूहळू सगळे देव बघितले, सगळ्या मंदिरात जाऊन सगळे एकदम आरामशीर दर्शन घेतले. आणि मंदिरात थोडंफार बसलो, त्यांचं म्हणजे आपलं हे द्वारकामाई वगैरे सगळं एकदम शांततेत बघितलं. सगळ्यांनी मस्त फोटो वगैरे सगळं काढलं. त्यानंतर मग ते काकांनी प्रिंट काढून दिली होती, त्याच्यामुळेच आम्हाला सगळं लवकर शक्य झालं. नाही तर आधार कार्ड वगैरे तर घरीच होते, एवढं काही लक्षात नव्हतं आणायचं, तर ते घरीच राहिले होते. आणि सकाळी एवढी घाई झालेली होती त्याच्यामुळे. तर चला मग हे बघू शकता किती गर्दी आहे. आज दुपारचे किती 3-4 वाजले होते, तरी पण एवढी सारी गर्दी होती. मस्त सगळ्यांनी प्रसाद घेतला. आणि आता पुढचं, कारण वेळ झालेला होता, परत आम्हाला प्राजक्ताला घेण्यासाठी संजीवनी कॉलेजला जायचं होतं. परत 15-20 मिनिट तर लागणारच होते. आणि काही नाही, आमचा ड्रायव्हर एकदम हेवी गाडी चालवतो, त्याच्यामुळे आम्हाला काही नाही, 15-20 मिनिटचं काही नाही. तर चला मस्त जेवण केलं आणि मग प्राजक्ताला घेण्यासाठी आम्ही संजीवनी कॉलेजला गेलो. तिथून डायरेक्ट मग घरी आलो. घरी प्राचीचा बड्डे होता, तो बड्डे सेलिब्रेट केला. परत आम्हाला हळदीला जायचं होतं. मस्त रेडी होऊन मग हळदीला गेलो. आणि हळदीवरून आल्यानंतर परत आता उद्या लग्न वगैरे सगळं असणारच. तर चला मग असा मस्त असा खूप छान असा दिवस गेला आणि खूप एन्जॉय केलं. कारण सगळे असल्यानंतर एन्जॉय तर होतोच, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि
ब्लॉग कसा वाटला हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चलो मग आता आज पूर्ण दिवस असंच हेक्टिक गेला. आता उद्याचं लग्न आणि उद्या परत घरी जायचं आणि परवा परत पुणे. तर चला मग, आणि ह्या सगळ्या माझ्या पूर्ण बहिणी आहे, आम्ही 6 जणी बहिणी आहे. कसा वाटला ब्लॉग हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चलो बाय.